टीमसाठी असतील. फर्स्ट इनिंग विदिन टाइम, सेकंड इनिंग विदिन टाइम कशी कंप्लीट होईल याकडे लक्ष द्या. आमच्या ऑफिशियल ज्यांची कामगिरी मागील 3 रजनीमध्ये कौतुकास्पद राहिलेली आणि आजही निर्विवादपणे योग्य आणि अचूक निर्णय त्यांच्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत. दोनही टीम लगेच आपण आपापली पोझिशन घ्या आणि लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. tenniscricket.in वरती ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतात. गुड क्वालिटी आणि क्लिअरिटीने ही स्पर्धा कुणाल डायरे आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर अप करते आणि चांगली थीम विठू नामाचा गजर करत अभूतपूर्व सोहळा आपण या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पाहिला होता आणि जबरदस्त आयोजन असणारी स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषक, नितीनदादा झांजे, प्रशांतदादा झांजे आणि भैरवनाथ ज्या हनुमान क्रिकेट संघ वरई आणि ग्रामस्थ मंडळ वरई यांनी उभारलेली ही स्पर्धा वरई क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि थंडगार वातावरण, निसर्ग सौंदर्याने नटलेलं वरई हे गाव आणि कोकण म्हटलं ना, कोकणामध्ये निसर्गाचं सौंदर्य अफाट आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात थंडगार वातावरणात मात्र ही स्पर्धा आपण अनुभवतो वरईच्या क्रीडा नगरीमध्ये. सोमनाथजी खाडे सर रजा घेत आहे सर, मनापासून धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचकडे. आकाश गायकर यावर्षी 2 मॅन ऑफ द सिरीज नाईट टुर्नामेंटमध्ये जिंकणारा दिवा पाटील उमरोली संघाचा हा स्टार ऑलराऊंडर पहिल्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल महेशच्या बॅट मधून निघालेला हा शॉट पॉवर प्ले मध्ये, हा पॉवर पॅक शॉट होता. डिरेक्शन दिलं, दिशा दिली, ताकद कमी, शक्तीपेक्षा युक्ती लावली ती महेशने. दिवा पाटील उमरोलीने यावर्षी 6 नाईट टुर्नामेंट खेळल्या, त्यातील 5 नाईट टुर्नामेंट त्यांनी जिंकल्या आणि दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस दहिवली संघाने 3 नाईट टुर्नामेंट फक्त खेळल्यात आणि ही स्पर्धा वरईची स्पर्धा त्यांच्यासाठी खरं तर लकी ठरली आहे, कारण त्यांनी 2 राऊंड या स्पर्धेमध्ये जिंकले आणि क्वालिफायची मॅच ते खेळत आहेत. महेशच्या बॅट मधून रडार मध्ये होता, फिल्डिंग पोझिशन बरोबर होती पण कॅच ड्रॉप केले अतुल लोंगलेने. कर्णधाराने चुकी केली. अतुल लोंगलेला असं वाटलं की कदाचित त्याचा पाय मागे स्पर्श होत असावा आणि त्या भीतीने त्याने खरं तर चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. आकाश लोंगलेला जरूर असं वाटलं असेल की कदाचित ही कॅच अगदी सोपी कॅच होती, पण महेशचा फटका सीमा पार क्लिअर होऊ शकला नाही आणि एक सिंगलने स्कोर 2 चेंडूमध्ये धावा 5. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न भूषणचा, ताबडतोब रिॲक्शन होती आकाश गायकरचा चेंडू पडल्यानंतर, पण कुठलाही फटका या चेंडूवरती आला नाही. 3 बॉलमध्ये 5 धावा. आकाश गायकरच्या गोलंदाजीला खेळणं म्हणजे एक चांगल्या फलंदाजाचं लक्षण आहे, कारण सहजासहजी तो जास्त धावा खर्च करत नाही. खोला टाकला होता, डिफेन्स करायला भाग पाडलं. 4 बॉल 5 धावा. गुड बॉलिंग, खतरनाक गोलंदाजी टाकली आहे. जवळपास भूषण देखील या गोलंदाजीचा बॅटिंग करत असताना जरूर फलंदाज देखील कौतुक करत असतील, इतका भारी चेंडू टाकला तो आकाश गायकरने. 4 बॉल 5 धावा. आज खरं तर स्पर्धा व्यवस्थितपणे पार पडण्याच्या दिशेने अंतिम मॅच आहे, क्वालिफायची मॅच. 4 बॉल 5 धावा आहे. भूषण वर्सेस आकाश गायकर. आपिले विकेट कीपर दिलीपची. दिलीप सर्वात अनुभवी खेळाडू आहे. दिवा पाटील उमरोली मध्ये आकाश लोंगले, अतुल लोंगले कर्णधार आहे. रोहन देखील एक चांगला हार्ड हिटर बॅटर आहे. दिलीप आहे, इंद्रजीत, अजय लोंगले आणि इतर सर्व त्यांचे सहकारी. संघाला एक मजबूत स्थिती त्यांच्या खरं तर गोलंदाजीने दिली. लास्ट बॉलची फेक होईल. लास्ट बॉल आहे, हवेत प्रयत्न कमालीचे होते.
स्वतःला झोकून दिला होता, पण लास्ट मोमेंटला कॅच जमिनीलगत आली, कॅच ड्रॉप झाली, एक सिंगल मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात धावा फलकावरती 6. बिनबाद 6, एकही विकेट आउट झाली नाही. महेश देखील बॅटिंग करतोय, भूषण देखील सेफ राहिला, जीवनदान मिळालं आणि 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कुणाल डायरे यांचं खूप चांगलं काम tenniscricket.in वाहिनीच्या माध्यमातून. रात्रीचे 3 वाजलेत तरी देखील त्यांची मेहनत थांबत नाहीये. संपर्क फार मोठ्या प्रमाणात आहे, कित्येक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात आणि उद्याच्या दिवसाचे जे लॉट्स आहेत, जे बॅनर तुम्ही लाईव्ह स्क्रीन वरती बघत आहात, लॉट्स असेल किंवा इतर, त्याच्यासाठी देखील त्यांची तेवढीच मेहनत असते. आणि सगळ्यात बिझी माणूस म्हणजे कुणाल, आणि कॅमेरामॅनचं देखील आम्ही तेवढंच कौतुक करू. प्रीतम मस्कर असेल, तेजस मस्कर असेल, हर्षद बोपे असेल, यज्ञेश भुंडेरे, चारही कॅमेरामॅनचं आम्ही कौतुक करतोय. खूप चांगलं काम ते करतं, एका जागेवर बसून प्रत्येक चेंडूला कव्हर अप करणं हे खरं तर कौशल्याचं काम आहे आणि ते काम करत असताना सर्व कॅमेरामॅनचं देखील कौतुक. 1 ओव्हर 6 धावा. भूषण पुन्हा फलंदाजी स्टान्स वरती उभा आणि समोर येतो कर्णधार अतुल लोंगले. पहिलाच बॉल ताकदीने झोकलाय समोर, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तिथे पोहोचलाय. सिंगल मिळेल, सिंगल सिंगल, प्रत्येक बॉलवरती धाव आली पाहिजे, या अनुसार बॅटिंग करावी लागेल. कारण मागच्या 3 ते 4 मॅचेसचा स्कोर पाहता बॅटरला थोडा संघर्ष करावा लागतो. पण किशोर आणि भूषणने मागच्या मॅच मध्ये देखील आपल्या बॅटने जे फटके खेळले होते, खर तर दोघांमध्ये चांगल्या बॅटिंगचं स्किल आहे आणि सहजपणे फटके ते खेळतात. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू टोळवण्याचा प्रयत्न ते करतात, गॅप शोधण्याचा प्रयत्न करतात. जर का त्यांनी गॅप शॉट सिलेक्शन करत चांगली बॅटिंग केली, ऑफसाइड ऑन साइड चौफेर फटकेबाजी केली, तर दिबा पाटील उमरोलीच्या विरोधात चांगला स्कोर ते उभारू शकतात. धावा आहेत त्या 7. अतुलचा चेंडू, महेश खरं तर स्कोर पाहिजे, स्कोर पाहिजे या मॅच मध्ये दिबा पाटील उमरोलीच्या विरोधात. तगडा बॅटिंग लाईन असणार हा देखील संघ आहे. यावर्षी सुसाट फॉर्म मध्ये दिबा पाटील उमरोली आणि त्यांच्या विरोधात वरई क्रीडा नगरीमध्ये आपली पहिली स्वप्नवत ट्रॉफी नाईट टुर्नामेंटची इथून जिंकायची. आणि बॅक टू द बॉलर फटका, चेंडू कलेक्ट केला अतुल लोंगलेने, डॉट बॉलचा मारा. सातत्याने डॉट बॉल येत आहेत. महेशला इथून आता विचार करावा लागेल. स्कोर 7 या अंकावरती आहे. विकेट एकही आउट झालेले नाहीये, 10 विकेट हातामध्ये आहेत, पण गोलंदाजावरती तुटून हल्ला इथून करावा लागेल. धावा आहेत त्या 7. अतुलचा हा चेंडू मागे टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्राची धाव खर्च केली अतुलने. लेग स्टिकला टार्गेट केलं होतं अतुलने, कारण 3 चेंडू त्याने समोर ठेवले होते. एखादा चेंडू थोडा बदल करून बॉलिंग मध्ये थोडा चेंज आणण्याचा प्रयत्न अतुलने केला आणि पण एक्स्ट्राची धाव त्याने दिली आणि स्कोर येतो मात्र धावा 8. 3 बॉल 8. महेशच्या बॅट मधून ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूने टर्न मिळवलाय. अजय लोंगले भरपूर वेगाने धावलाय, चेंडू चाललाय सीमा पार आला. महेशचा हा चौकार आलाय. टेक्निकल बॅटर आहे महेश, 2 चौकार त्याने आतापर्यंत खेचले. 4 धावांनी स्कोर इथून वाढेल. 12 धावा धावा फलकावरती कर्णधार अतुल लोंगले. दिबा पाटील उमरोलीच्या गोलंदाजांची जी सिक्वेन्स आहे ती ठरलेली आहे. आकाश गायकर, त्यानंतर अतुल, त्यानंतर आकाश लोंगले, 3 मेन बॉलर आहेत त्या संघाचे. क्लीन बोल्ड, यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद.
स्कोर येतो 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावा 12 धावसंख्येमध्ये 2 चौकार आलेत. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संजय गवळी साहेबांची पॅकरशिप आज लकी ठरली दैवली संघासाठी, कारण 2 राऊंड पार करत संघ क्वालिफायची मॅच खेळतोय. दिबा पाटील उमरोली, आकाश लोंगले आलाय. सिक्वेन्स नुसार अनुक्रमे तिसरा गोलंदाज आकाश बॉलिंग मार्कवरती, आणि आता भूषणच्या साथीला तेजस गायकवाड. 2 बॅक टू बॅक मॅच मध्ये ज्याचा अष्टपैलू खेळ राहिला तो तेजस गायकवाड, आणि समोर येतो विस्फोटक बॅटर भूषण. पहिलाच बॉल बॅट ब्रश झालाय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू कव्हर अप होईल, तोपर्यंत फक्त सिंगल. स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकामध्ये इथे आल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात ही स्पर्धा तुम्ही बघू शकाल, आणि नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण प्रदूषण विरहित ही स्पर्धा आपण पाहतोय. कारण बऱ्याचशा स्पर्धा म्हटलं की फटाक्यांची आतिषबाजी इतर बऱ्याचशा गोष्टी असतात, पण प्रशांतदादा आणि नितीनदादा यांनी मात्र प्रदूषण विरहित स्पर्धा आणि विठू नामाचा गजर करत करता वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा आणि इतरांना देखील संस्कृती त्या निमित्ताने त्याचं मात्र जाणीव व्हावी, समाजामध्ये एक जागरूकता आणि त्यासाठी केलेला हा प्रयत्न. आणि इथे विकेट आली आहे, बॅटर होईल आउट. भूषणला इथून पाठवलंय माघारी. आकाश लोंगले हुकमी एक्का या गोलंदाजी मधला. प्रत्येक मॅच मध्ये आकाश लोंगलेने विकेट घेतली आहे, आणि आता देखील आपल्या संघाला त्याने एक विकेट मिळून, आणि विकेट कोणाची? दैवली संघाच्या विस्फोटक बॅटर भूषणची. भूषण आउट झाला. आता रवी मैदानामध्ये एंटर होतोय. लगेच रवी रवाना झाला. टाइम वेस्ट जाऊ द्यायचा नाही, टाइम मॅनेजमेंटने. मात्र त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संजय गवळी साहेबांनी पुरस्कृत केलेल्या दैवली संघाने ही करत शिस्त. शांतप्रिय सर्व खेळाडू आहेत. दिबा पाटील उमरोलीचे देखील सर्व खेळाडू आपापल्या पोझिशन मध्ये लवकर पोहोचतात, आणि आकर्षक जर्सी आहे बघा. अनिल बबन लोंगले आणि राजेंद्र हरिचंद्र लोंगले यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेली जर्सी परिधान करून दिबा पाटील उमरोली, दिलीप, रोहन, अतुल, आकाश गायकर, अजय लोंगले हे सगळे अनुभवी खेळाडू आहेत, आणि बाकी उर्वरित 3-4 खेळाडू नवीन आहेत. नवीन खेळाडूंना देखील त्यांनी यावर्षी लॉन्च केलं. समोर होता रवीचा चेंडू. आकाश लोंगलेचा हा चेंडू थोडा समजेना झालाय, कारण चेंडूवरती जो शॉट मारायचा रवी लेफ्ट हँड बॅटर आहे. कदाचित लेफ्ट हँड साईडला ऑन साईडला जर पाहिलं तर मिड विकेट पासून तर डीप फाईन लेग पर्यंत क्षेत्र मात्र मोकळे. फुलटॉस आहे, हवेत आहे. प्रयत्न झाले कॅच साठी. चेंडू हातात आला नाही, फेक होईल तोपर्यंत रवी पोहोचलाय. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती धावा आहेत. दिबा पाटील उमरोलीच्या विरोधात दैवली संघाचा स्कोर येतो मात्र 16 धावा. 5 चेंडू संपले, 16 धावा. तिसऱ्या षटकाचा आकाश लोंगलेचा हा शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या टप्प्यावरती 16 धावा, 16 ऑन बोर्ड. 5 चेंडू संपलेत. ऑन साईडला खरं तर मिड विकेट पासून जे क्षेत्र मोकले, कदाचित त्याचा फायदा इथे बॅटर रवीला घ्यावा लागेल. समोर ठेवला चेंडू, गोलंदाजाच्या हाताला स्पर्श करत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आधी चेंडू अडवला, आणि त्यानंतर तेजस गायकवाडची विकेट. झटका मोठा आहे, कारण 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदार असणारा तेजस इथून मात्र परतलाय. तीन ओव्हर आणि 16 धावा. पहिल्या डावाचा आता शेवटचा ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे. इंद्रजित या गोलंदाजाने देखील या वर्षीच्या सीझन मध्ये प्रभावित केलं. दिबा पाटील उमरोली
2-3 वर्षापूर्वी एक नवीन संघाची बांधणी झाली. असं वाटलं की कदाचित दिलीप, मयूर यांनी, आकाश लोंगले, आकाश गायकर, रोहन, अतुल आणि या सर्व सहकाऱ्यांसोबत जो संघ बांधला, सुरुवातीचा काळ थोडा कठीण होता, पण त्यानंतर जो काही दमदार परफॉर्मन्स त्याने दिला आणि एक छाप सोडली. दिबा पाटील उमरोली संघाने देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आणि आता खरं तर कित्येक वर्ष या परिसरामध्ये देखील ज्या संघाची दहशत राहिलेली आहे तो त्रिमूर्ती एंटरप्राइजेस दहिवली संघ आणि नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तेजस भवारे. तेजस भवारे भरपूर टायमिंग होतं, शॉट तेवढा प्रॉपर कनेक्ट झाला नाही आणि कॅच आउट. OUT बॅक टू द डगआउट. तेजस पोहनकर आता नवीन बॅटर आलेत. पहिल्या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच 16 धावांची इनिंग खेळली होती तेजस पोहनकरने. ज्यावेळी सामना फसलेला अवस्थेत होता त्या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढत 16 धावा संख्येमध्ये 2 सिक्सर या खेळाडूने ठोकले होते. तेजस पोहनकर इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आला आणि समोर होतं बॉलर इंद्रजित. तेजस पोहनकर शॉट खेळण्यासाठी आधीच मन बनवलं होतं. चेंडूचा खरं तर अंदाज त्याने घेतला नाही, बेधुंद फटकेबाजी आल्या आल्या त्याला सुरू करायची होती आणि त्या कारणास्तव हा नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि डॉट बॉल. स्कोर येतो मात्र 16 धावा. बॅट ब्रश झाला, विकेट किपर दिलीपच्या हातामध्ये चेंडू आहे. 3 लगातार चेंडू डॉट आलेत. इम्पॅक्ट बॉलर येतो मात्र इंद्रजित, एक नवीन गोलंदाज. गेल्या वर्षीपासून या गोलंदाजाला खरं तर टीममध्ये प्रेशर हँडल करणारी ओव्हर द्यायला सुरुवात केली आणि त्याने ते प्रेशर हँडल करत या वर्षी मात्र एक स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर दिबा पाटील उमरोलीचा इंद्रजित. 3 बॉल डॉट आले. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू एका टप्प्याने चेंडू कॅरी केला. एकच सिंगल मिळत. धावसंख्या आहे ती 17. चारही गोलंदाज या संघाचे खरं तर एकापेक्षा एक वरचढ आहेत. त्यामुळे गोलंदाजीमध्ये टेन्शन नाही की एखादा गोलंदाज जर अनुपस्थित असेल तर मात्र त्यांना नवीन गोलंदाजाकडे जावं लागतं. पण चारही गोलंदाज जर मॅचमध्ये असतील तर मात्र एक मजबूत गोलंदाजी दिबा पाटील उमरोलीची तुम्ही बघू शकाल. आता लेफ्ट हँड बॅटर रवीला एखादा फटका इंद्रजितला इथून आउट ऑफ पार्क खेचावा लागेल. फुल टॉस टाकलाय, हवेत चेंडू, पुन्हा चेंडूच्या खाली शतरक्षक. जजमेंट चुकलं, कॅच ड्रॉप. टायमिंग भरपूर होतं अतुलकडे. आकाश आणि अतुल दोघांमध्ये कोऑर्डिनेशन कदाचित अतुलला हा झेल अगदी हातात येईल असं वाटत होतं, पण लास्ट मोमेंटला कॅच खाली आली. 2 धावा रवीच्या बॅटमधून आल्या. 5 चेंडू स्कोर कार्ड येतो 19. लास्ट बॉलची फेक होईल इंद्रजीतची आणि रवी आता फिनिशिंग टच अंतिम चेंडूवरती कशा पद्धतीने देणार. सिंगल, डबल, तिहेरी, चौकार, षटकार की डॉट. शेवटचा बॉल रवीने खेळले. खेळाडू दूर आहे, भरपूर दूरवरून मिड विकेट वरून धावला अजय लोंगले. बॉलची फेक विकेट किपरला देखील चेंडू आणला नाही. बॅकअप होतं रोहनचं. 2 कंप्लीट. तिसरीसाठी रवी नॉन स्ट्रायकर एंडला फेक. बॅटर आउट. 21 धावांचा स्कोर इथे उभारला ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आता 22 धावा संख्येचं टार्गेट इथून असेल दिबा पाटील उमरोली संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. आणि आजच्या रजनीमध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल. 22 धावा इथून करायच्यात उमरोली, तर 22 धावा डिफेन्स करायच्यात. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संजय गवळी साहेबांनी पुरस्कृत केलेल्या दहिवली या संघाला बघणार आहोत आपण. 4 ओव्हरमध्ये सेकंड इनिंग मध्ये
दोनही संघामध्ये ही रस्सी खेच कशी होईल, पण तत्पूर्वी ऐकूया सुमधुर संगीत. बावीस धावांचं टार्गेट आहे. सातत्याने स्पर्धा खेळणं, सातत्याने स्पर्धामध्ये विजय संपादन करणं ही फार मोठी कामगिरी राहिलेली आहे. आज त्रिमूर्ती एंटरप्राइजेस दैवली संघाला देखील असाच विजय पाहिजे. त्याहून अधिक खरं तर या दोन संघांना स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकाच्या ट्रॉफी मात्र आकर्षित करतात. सुंदर ब्युटिफुल ट्रॉफी तुम्ही बघू शकाल. टॉप 6 मध्ये आतापर्यंत दोन संघांनी इथून प्रवेश केलाय. ज्या हनुमान माळेवाडी, त्यानंतर वडवली रॉनी हा संघ कालच्या रजनीमध्ये क्वालिफाय झाला. सी ग्रुपचा तो संघ आणि आज डी ग्रुप अर्थात आता जो जिंकणार तो वडवली रॉनीशी उद्या संध्याकाळी 6 वाजता त्यांचा सुपर 6चा सामना असेल. आणि त्यानंतर मात्र उद्याच्या लॉट्सला सुरुवात होईल. बॅट्समन पाठवा दिबा पाटील उमरोली संघ, कारण आकाश गायकर आणि आकाश लोंगले हे त्यांचे फिक्स ओपनिंग प्लेयर आहेत. त्यामुळे त्या दोन खेळाडूंनी लवकर मैदानाच्या आतमध्ये एंट्री करावी. चेंडू चेकिंग इथून करतात, कारण काही संघांचा एक ठरलेला सिक्वेन्स आणि त्या सिक्वेन्सनुसारच जातात. जरी बॅड पॅच आला, जरी एखाद्या मॅचमध्ये परफॉर्मन्स झाला नाही, तरी त्याने सिक्वेन्स मात्र चेंज करत नाही. आज अपयशी ठरलं, उद्या यश हातात येईल या अनुषंगाने, या विश्वासाने पुन्हा एकदा उभारी घेणारे हे सर्व संघ आहेत. चांगला खेळ, तोडीस तोड उत्तर आता दैवली संघाला गोलंदाजीने द्यावं लागेल. कारण जशा पद्धतीने दिबा पाटील उमरोलीचा बॉलिंग अटॅक राहिला, 4 ओव्हरमध्ये त्याने 21 वरती थांबवलंय. 22 आम्हाला वाचवायचे, त्यामुळे 22 आम्ही करू देणार नाही. यस वी कॅन डू हे त्यांना दाखवावं लागेल. आम्ही करू शकतो, आम्ही धावा वाचवू शकतो. आणि आजचं जे वातावरण राहिलं रात्री 1 वाजल्यानंतर, या 2 तासामध्ये जो काही खेळ राहिला तिथे अगदी सर्व मॅचेस आपल्याला लो स्कोअर बघायला मिळाल्या. जिथे मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक बाईक आहे, बेस्ट बॅटर बॉलरसाठी आकर्षक सायकल आहे, त्या पारितोषिकापर्यंत जाण्यासाठी जे काही धावा असतील, विकेट असतील, ते पॉइंट जर लो स्कोअर मॅचेस झाल्यात तर किमान 50च्या आसपास संघाचा एकतरी खेळाडू पोहोचेल का, किंवा 50शी पार धावा करत सर्वाधिक पॉइंट कोण करेल हे बघायचं. कारण आजच्या रात्रीमध्ये बऱ्यापैकी लो स्कोअर मॅचेस झाल्यात, त्यामुळे पाहिजे तसा स्कोअर कोणत्याही बॅटरला उभारता आला नाही. पण विकेट मात्र गोलंदाजांनी कमावल्यात. आज गोलंदाजांचं वर्चस्व थोड्या प्रमाणात अधिक राहिलं. आणि आता तेजस गायकवाड, ज्या गोलंदाजाने मागच्या दोनही मॅचमध्ये आपल्या गोलंदाजीची दहशत दाखवली, आता पुन्हा तेजस. फुल टॉस, हवेत चेंडू कॅच होईल का? महेश धावला होता, थोड्या अंतरावरती चेंडू होता, तोपर्यंत एक सिंगल रन आली. धावसंख्येचा श्री गणेशा आकाश लोंगलेच्या माध्यमातून. आकाश लोंगले, आकाश गायकर, 2 खेळाडू सुरुवातीच्या चेंडूमध्येच. आणि हे 2 फलंदाज आहेत, जर का या 2 फलंदाजांना आउट केलं, त्यानंतर अतुल आहे, रोहन आहे, मयूर आहे, डीप बॅटिंग लाईन आहे, त्यामुळे भरपूर सारे बॅटर आहेत. आधीच शॉट खेळण्यासाठी आकाशच्या बॅटची मुवमेंट होती, त्यामुळे शरीरभेदी चेंडू ठरला. 3 बॉल आणि 1च धाव आहे. 22 धावा. दैवली संघ देखील तेवढ्याच हिमतीने प्रतिकार करतोय, कारण लढावं लागणार आहे, जिंकायचं आहे, ट्रॉफी जिंकायची आहे. स्वर्गीय सुनील स्मृती चषकाची काहीतरी स्पेशल करावं लागेल. 2 बॉल 1 धाव.
2 चेंडू आणि 1 धाव. कट केला चेंडू. वा गुड फिल्डिंग. डायरेक्ट हिट इथे होऊ शकली असती. विकेट येता राहिली. रवीने फिल्डिंग भारी केली. चेंडू त्याने पकडला. क्विक थ्रो केला. पण त्या ठिकाणी असं वाटलं विकेट किपरला की कदाचित हातात चेंडू आल्यानंतर रनआउट तो चांगलं करू शकेल, पण बाल बचावले. आकाश लोंगलेचा फटका इथून फसलाय आणि विकेट आली आहे ती मात्र तेजस गायकवाडच्या खात्यामध्ये. मेन बॅटर या संघाचा. बॅक इन फॉर्म तेजस गायकवाड. इन फॉर्म बॅटरला इथून केलं आउट. चार बॉल आणि 2 धावा आहेत. आकाश लोंगलेला आउट केलंय. फलंदाजीला इथे खिंडार पाडत असताना आकाश लोंगले सहजासहजी आपली विकेट सोडत नाही, पण इथे कॅच पकडली ती मात्र आउट झालाय. पुन्हा एकदा फटका हवेचा भेद. क्षेत्र मोकलंय. कोणी खेळाडू नाहीये. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमा पार. आल्या आल्या अजय सवार सीमा पार. थैंक यू डीजे. किसमें कितना है दम. देखते तेजस और अजय. अपील जोरदार. इथे मात्र बेल्स ऑफ. बेल्स ऑफ आहेत काय का. आय थिंक अपील जोरदार. फलंदाज आउट. परतला. आकाश देखील परतला. तेजस गायकवाडने 2 विकेट इथून कमावल्या. धावा आहेत फक्त 6. जिंकण्यासाठी इथून अजूनही रन्स पाहिजेत. 18 चेंडू मध्ये टोटल 16. 18 बॉल 16 विकेट कमावल्यात. ज्या दिबा पाटील उमरोली संघाने पहिल्या 2 मॅच मध्ये विकेट गमावल्या नव्हत्या, तिथे अजय आणि आकाश इथून परतलाय. अतुल लोंगले आलाय. कर्णधार अतुल. हार्ड हिटर बॅटर. विस्फोटक. फ्री माइंड गेम खेळण्याची जी कॅपॅसिटी अतुलची खरं तर ती प्रेक्षकांना चांगली आवडते. जसं हार्दिक पांड्या बॅटिंग करतो ना बेधडक बिंदास्त, तशी बॅटिंग आहे ती अतुल लोंगल्याची. पण दुसरीकडे आकाश गायकर म्हटलं तर व्यवस्थितपणे इनिंगला सांभाळणारा, पूर्णपणे मॅचमध्ये धावा किती आहेत, बॉल किती आहेत, माइंड गेम खेळणारा खेळाडू म्हणजे आकाश गायकर. म्हणूनच यावर्षी या सीझनमध्ये 2 मॅन ऑफ द सिरीज त्याने जिंकल्यात, त्याही नाईट टुर्नामेंटमध्ये. फार मोठी गोष्ट आहे सातत्याने स्पर्धा खेळून मॅन ऑफ द सिरीज जिंकणं. आणि दिबा पाटील उमरोलीने यावर्षी सीझनमध्ये ते करून दाखवलंय. ट्रॉफी किती जिंकल्या याच्यापेक्षा जेवढ्या ट्रॉफी जिंकल्यात त्या ट्रॉफीजमध्ये 5 मध्ये 3 मॅन ऑफ द सिरीज या टीमच्या नावावरती आहेत. जर का त्या 2 स्पर्धामध्ये जर बाईक असती तर कदाचित 2 बाईक आकाश गायकरच्या नावावरती जमा झाल्या असता. पण एक फ्रीज एक टीव्ही त्याने जरूर जिंकलेली. आणि आता समोर आलाय गोलंदाजी मार्क वरती नितीन. बॅट ब्रश झालाय. विकेट किपरच्या आसपास चेंडू. सामना बनू शकेल. 17 बॉल 16 पाहिजेत. जिंकण्याची चिन्ह निर्माण केली आहेत दोनही संघांनी, कारण आकाश गायकर अजून सेफ आहे. अजय लोंगले एक चौकार खेचून गेलाय, तो त्याचं काम करून गेलाय. आता उरलेलं काम अतुल आणि आकाश गायकरला करायचं. समोर येतो नितीन. आकाश गायकरचा फटका. खेळाडू आहेत डीप मध्ये, खेळाडू आहेत. फसवला चेंडूने. टर्न घेतला. चेंडू सीमा पार झाला. तो चौकार.
थँक्यू थँक्यू डीजे कल्पेश. पहाटेचे 3 वाजून गेलेत आणि आता मात्र खळबळ माजवत असताना डीजे कल्पेश. आकाश गायकर सध्या थोडा अडथळ आहे दैवली संघाच्या विजयामध्ये. पुढे आला होता, जागा बनवली, मागे ठोकलाय, खेळाडू अडवू शकणार नाही. सुसाट वेगाने चेंडू चाललाय सीमा पार. दोन सलगच्या चौकारांनी स्कोर झालाय 14. नितीन वरती मात्र वाह सुंदर शॉट होता. बैठक शॉट ऑन साइडला स्वीप केला, दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावला, पोहोचला पॉपिंग क्रीज मध्ये आकाश गायकर. इतके रात्र खेळून देखील इतका स्टॅमिना मेंटेन करणं, फुल ऑन एनर्जीने तो मैदानाच्या आतमध्ये धावतोय. दिसायला अगदी शांत स्वरूपाचा हा खेळाडू. जेव्हा त्याची बॅट बोलते, जेव्हा त्याचा चेंडू बोलतो. 4 बॉल संपलेत, धावा झाल्या 16. आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. विजयाचा षटकार ठोकणार का आकाश? कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडूला फील्ड केलं, वेगवान प्रत्युत्तर होतं फिल्डिंगने. सिंगल मिळाले, ॲक्युरेट थ्रो त्याने केला. ही खरं तर फिल्डिंगचं स्पेशल टॅलेंट आहे खेळाडूमध्ये दैवली संघाच्या. आता 5 धावांची गरज आहे. कर्णधार अतुलकडे ती संधी आहे संघाला विजयी फटका आणि विजयी षटकाराने हा सामना जिंकून देण्याची. 13 बॉल 5 ची गरज. स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषक तिसऱ्या रजनीमध्ये क्वालिफाय मॅच मध्ये 5 धावांची गरज. अतुलने चेंडू फिरवलाय, स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना थोडा टर्न मिळवला. 1 रन. ओव्हर पूर्ण झाली नितीनची. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती 18. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. सुंदर नियोजन आयोजन या स्पर्धेचं. स्टेज देखील भव्य दिव्य स्टेज उभारलाय. इथे आल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीकडे आवर्जून निरीक्षण करायला लावणारा असा सुंदर देखावा या ठिकाणी उभारलाय. विठू माऊलींची मूर्ती देखील, विठोबारायांची भव्य मूर्ती तुम्ही बघू शकाल. त्यानंतर पादुका दर्शन देखील आल्यानंतर आणि त्यानंतर एंट्री केल्यानंतर देखील अतिशय सुंदर असं वातावरण इथे निर्माण केलेलं आहे. सभोवताली वरई क्रीडानगरीच्या संपूर्ण सभोवताली तुम्ही झाडे बघू शकता. निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे गाव आणि खूप चांगली स्पर्धा आणि चांगलं क्रीडांगण. 4 धावांची गरज आहे. अतुलचा फटका 1च धाव. आता 3 धावांची गरज आहे. आता खेळाडू कक्षामध्ये आनंदाच्या लाट आहेत की आता अतुल लवकर फिनिश करेल की आकाश लवकर फिनिश करेल. फक्त 3 धावांची गरज आहे. कधीतरी इंद्रजीतला बॅटिंग येईल असं मला वाटतं, पण मागच्या 6 टुर्नामेंट मध्ये तसं काही झालेलं नाहीये. आणि गोलंदाज रिव्हर्स साठी प्रयत्न करतात आकाश गायकर. काहीतरी वेगळं, काहीतरी स्पेशल शॉट ने हा सामना फिनिश करता येईल का यासाठी त्याचा एफर्ट्स होता, पण डॉट बॉल आला. 10 बॉल 3 धावांची गरज. 10-3. टॉप 6 मध्ये जाण्यासाठी दिबा पाटील उमरवलेला अवघ्या 3 धावांची गरज. रिव्हर्स शॉट, चेंडू इथं सुटला आणि विजयाचा चौकार 22च्या स्वरूपातला जिंकलाय. तिसऱ्या रजनीमध्ये स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषकाचा टॉप 6 मध्ये जाणारा संघ ठरला आहे.